आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे नरपिशाच. भाग 5. लेखिका आहेत चंदना थोरात. विक्रमने दार उघडताच थंड हवेच्या स्पर्शाने विक्रमला शहारून आले. बाकी सर्वजण समोरच्या अंधारलेल्या खोलीत काय आहे हे पाहण्यासाठी अधीर झालेले दिसत होते. या खोलीतील वातावरण आधीच्या खोलीच्या वातावरणापेक्षा प्रसन्न वाटत होते. विजेरीच्या प्रकाशात हळूहळू सर्वजण खोलीत आले. ही खोलीसुद्धा आधीच्या खोलीसारखीच मोठी होती. या खोलीत मधोमध मोठा पलंग होता. पलंगाच्या उजव्या हाताला एक लोखंडी स्टँडवर लंबवर्तुळाकार जाड बिलोरी आरसा होता. आरशावर धुळीचा जाड थर दिसत होता. ही खोली सावकाराच्या मुलीची, वृंदाची असावी असा निष्कर्ष सगळ्यांनी काढला. पलंगाच्या डाव्या हाताला भिंतीला लागून एक उंच लाकडी अलमारी होती. अभयने त्या अलमारीची दोन्ही दारे उघडून ती पूर्णपणे रिकामी असल्याची खात्री करून घेतली. किती मोठी आणि सुंदर खोली आहे ना. ती वृंदा खरंच दिसायला देखणी होती. काय थाटमाट असेल ना. श्रीमंत बापाची एकुलते एक मुलगी, अभयने असे म्हणाला. अभयला अडवत माधवने बोलायला सुरुवात केली. अरे मूर्खा, तिचा बाप माहीत नाही का किती खडूस होता ते, आणि त्या श्रीमंतीपायी जीव गेला या घरातल्यांचा, विसरलास का रे? तसे विक्रमने आणि कृष्णाने अभय आणि माधव या दोघांचीही समजूत घालून शांत केले. बस करा रे, काय सारखे भांडत असता. आता बराच वेळ गेला आहे या घराची पाहणी करण्यात, पण एवढी तरी माहिती झाली आहे की घरात काहीही नाही. हे घर पूर्णपणे रिकामे आहे. आपण आता खाली जाऊन जरा आराम करूया. कृष्णाने असे बोलून सगळ्यांना खोलीबाहेर काढले आणि स्वतःही बाहेर दाराची कडी लावून घेतली. रात्र बऱ्यापैकी वाढू लागली होती. सर्वजण खाली उतरताना पुन्हा लाकडी पायऱ्यांवर कसरत करत हळूहळू विजेरी सांभाळत खाली येऊ लागले. विजेरीचा प्रकाश आता खालच्या दिशेला उजळू लागला. तसे वरचा मजला व त्यावरील दोन्ही खोल्या काळोखात गुडूप झाल्या. बैठकीच्या खोलीत सारे आता बसून विचार करू लागले. एवढी वर्षे गावकरी या घरापासून लांब राहण्यात स्वतःला सुरक्षित मानत होते, पण जीवाला धोका असण्यासारखे असे काहीच या घरात त्यांना जाणवले नाही. माझी आधीपासूनच खात्री होती की या घरात काय, या जगात भूतपिशाच असं काहीच नाही. हे सर्व माणसाच्या मनाचे खेळ आहेत. आता तरी तुमची खात्री झाली का? विक्रमने सगळ्यांकडे पाहत आपले म्हणणे सांगितले. तसे कृष्णा, अभय आणि माधव यांनी सुद्धा कबूल केले की हो, बरोबर, या घरात घाबरण्यासारखं काहीच दिसले नाही. या घरात काही भीतीदायक सापडले नाही. पण पूर्वी त्या बेवड्या भिकूला तर या घरात विचित्र अनुभव आला होता. ते काही खोटे होते का? माधवला हा प्रश्न पडला होता. तो त्याने बोलून दाखवला. अरे, तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. तो भिकू बेवडा होता. पावसापासून वाचण्यासाठी व वेळ वाचवण्यासाठी त्याने या घराच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. आधीच हे घर शापित असल्याविषयी गावात ख्याती होती. त्या घरामुळे 2 कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती. साहजिकच भिकूच्या मनात त्या घराबद्दल भीती जास्त असणार. त्यात तो बेवडा. दारू चढल्यावर त्याला काही विचित्र भास झाले असणार. वाड्यावर जाऊन सरपंचांना अजून 4 गोष्टी त्याने वाढवून सांगितल्या असणार. विक्रमने आपले अंदाज व्यक्त केला. विक्रमचे बोलणे ऐकून बरोबर, आधीच सगळा गाव या घराला घाबरून होता. त्यात भिकूच्या बोलण्याचा गावावर जास्त परिणाम झाला असणार. कृष्णाने आपले मत दिले. माधवच्या मनातील घराची भीती आता कमी झाली, परंतु अतिविचारांमुळे थकवा आला होता. थकलेल्या माधवने कृष्णाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत विचारले. आता पुढे काय करायचे आहे? आपण आराम करायचा का? मला तर खूप झोप आली आहे. विक्रम, अभयलाही बराच थकवा आला होता. कृष्णाने खिडकीतून बाहेर पाहत म्हटले. अजून पहाट व्हायला बराच वेळ आहे. कृष्णाचे शब्द ऐकताच विक्रमने सर्वांना सांगितले. हे घर झपाटलेले नाही. हे गावकऱ्यांना पटवून देण्यासाठी आपल्याला इकडे रात्र काढायलाच हवी. एकमताने सर्वांनी या घरातच रात्री थांबण्याचा निर्णय पक्का केला. या घरात झोपायचे तर जरा धूळ साफ करू. तसेही जमिनीवर जागोजागी उंदीर व घुशींनी बिळं काढली आहेत. सांभाळून झोपले पाहिजे. जमिनीवर तर झोपता येणार नाही, अभयने भीती व्यक्त केली. हा धोका लक्षात येताच प्रत्येकजण विचार करत होते, झोपायसाठी काय करूया. इतक्यात कृष्णा आणि माधव यांनी तुटलेल्या खुर्च्या जवळजवळ आणून आणि लाकडी सोफा जवळ आणून दोघांची मस्तपैकी झोपायची सोय केली. अभय आणि विक्रम यांनीही लाकडी मजबूत मोठं टेबल जोर लावून सरकवतच खुर्च्या समोर आणून त्यावर झोपण्याची सोय केली. शारीरिक थकव्यामुळे अपुऱ्या जागेतही सर्वांची कसेबसे झोपण्याची मानसिक तयारी होती. रात्रीच्या नीरव शांततेत घराबाहेर रातकिड्यांची किर्र प्रकाशाने जाणवत होती. हवेतल्या गारव्यामुळे गरमी कमी झाली होती. पहाटेच तू घरी जाऊन गावकऱ्यांना घेऊन ये, विक्रमने अभयला आठवण करून दिली. हो हो, नक्कीच, पण आता झोपू दे यार. अभय डोळे झाकतच पुटपुटला. बोलता बोलता कधी हळूहळू साऱ्यांचे डोळे बंद होऊ लागले. रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे निद्रादेवीने त्यांच्या मनावर भुरळ घातल्याने सारेच काही वेळात झोपी गेले. इकडे गावात अमृताच्या घरातील सर्व मंडळी झोपली होती, पण अमृता मात्र अभयच्या व त्याच्या सर्व मित्रांच्या काळजीने बेचैन होती.
ती सारखी पहाट होण्याची वाट पाहत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर अंथरुणावर तळमळत होती. अभयने अमृताकडून पहाट झाल्याशिवाय घरात कुणालाच त्याच्या या मोहिमेबद्दल माहिती द्यायची नाही असा शब्द घेतला होता. त्यामुळे ती रात्रभर घड्याळातील तासाला पुढे सरकणाऱ्या काट्यांकडे पाहत सकाळ होण्याची वाट पाहत होती. जसे घड्याळात 5 वाजले, आपल्या मित्रांपैकी कोणी पण गावात घराकडे परतले नाही याची जाणीव होताच अमृताच्या काळजाचा ठोका चुकला. रात्रभर घड्याळाकडे टक लावून बसलेल्या अमृताने काळजीने मामा मामी झोपलेल्या खोलीचे दार जोरात वाजून मामांना आवाज दिला. तसे अचानक अमृताला काय झालं असे म्हणत रामरावांनी घाबरून खोलीचे दार उघडले. दारात उभ्या असलेल्या अमृताने मामांना अभय व त्यांचे मित्र ते शापित पछाडलेल्या घरात गेल्याचे व त्यांचे प्राण धोक्यात असल्याचे सांगितले. अमृताने सांगितलेली बातमी ऐकून मामींनी रडायला सुरुवात केली. तिच्या रडण्याच्या आवाजाने अमृताची आई मामांच्या खोलीत आली. सगळा प्रकार समजताच मी तिच्याकडे पाहते, तुम्ही मुलांना शोधायला जावा. अमृताच्या आईने मामींची जबाबदारी घेतली. रामरावांनी अमृताच्या विनंतीवरून शेजारी राहणाऱ्या प्रकाशरावांकडे सरपंचाच्या वाड्यावर दामोदर पाटलांचा निरोप पाठवला की त्यांचा मुलगा कृष्णा आणि आमचा अभय काही मित्रांबरोबर रात्रीच त्या पछाडलेल्या घरात गेलेत. त्यांचा जीव धोक्यात आहे. मी काही लोकांना सोबत घेऊन पुढे जातो. अजून काही लोकांना घेऊन तुम्ही लवकरात लवकर तिकडे या, गावाबाहेरच्या घराकडे या. तसेच माधवच्या घरी हाच निरोप दे. रामरावांचे बोलणे ऐकताच प्रकाशने माधवच्या घरी सुद्धा एक मुलाजवळ माधवच्या बाबांना निरोप पाठवला. लवकरात लवकर गावाबाहेरच्या घराकडे निघून या, माधवचा जीव धोक्यात आहे. तो मुलगा धावतच माधवच्या घराकडे पळाला. स्वतः प्रकाश सरपंचाच्या वाड्यावर निरोप पोहोचवण्यासाठी सायकल घेऊन गेला. अमृता व रामराव गावकऱ्यांना घेऊन गावाबाहेरच्या घराकडे काळजीने झपाझप पावले टाकत निघाले होते. मुलं रात्री त्या घराकडे गेली आहेत आणि अजून परत आली नाहीत ही बातमी वाटेमध्ये चालताना चौकशी करणाऱ्यांना जो तो सांगत होता. तसे अजून एका मागोमाग एक गावकरी उत्सुकतेने तर काही काळजीने रामरावांबरोबर त्या गावाबाहेरच्या घराकडे निघाले होते. घर जवळ येताच सारे गावकरी त्या घरापासून जरा लांबच थांबले. पुढं व्हायला कुणीही तयार नव्हते. गावकरी आता आपापसातच चर्चा करीत होते. मागेच थांबलेल्या गावकऱ्यांना पाहून रामराव सर्वांना घराच्या आत चला म्हणून विनंती करत होते. पण जीवाच्या भीतीने जो तो मागे हटत होता. कोणीही घरात येण्यासाठी तयार नाही पाहून शेवटी नाईलाजाने रामराव आणि अमृता काळजीने धावतच घराच्या फाटकातून आत शिरले. अमृता मनातून देवाचा धावा करीत मोठमोठ्याने अभयला आवाज देऊ लागली. रामराव अभयच्या नावाने ओरडतच घरात शिरले. अतिश्रामाने व मुलाच्या काळजीने रामराव घामाने भिजून गेले होते. घराबाहेर गावकऱ्यांच्या गजबटाने विक्रमला जाग आली व अभयच्या नावाने येणारा रामरावांचा आवाज ऐकून तो अभयला उठवू लागला. अरे अभय, उठ लवकर. तुला पहाटे घरी जाऊन गावकऱ्यांना घेऊन येण्याची जबाबदारी दिली होती ना. तो बघ तुझ्या बाबांचा आणि अमृताचा आवाज. बहुधा अमृता सगळ्यांना घेऊन आली आहे. विक्रमच्या आवाजाने जाग आलेल्या कृष्णाने माधवला उठवले. गोंधळलेले माधव डोळे चोळत इकडे तिकडे पाहू लागला. इतक्यात रामराव व अमृताने घाईघाईतच घरात आले. सर्व मुलांना सुखरूप पाहून रामरावांच्या जीवात जीव आला. महादेवाचे आभार मानत त्यांनी अभयला कडकडून मिठी मारली. एवढ्यात कृष्णाचे वडील दामोदर पाटील सुद्धा त्या घरात आले व कृष्णाला सुखरूप पाहून त्यांनी कृष्णाला जवळ घेतले. त्यांच्या मागोमाग माधवचे वडीलही आले. माधवनेही बाबांना पाहून आनंदाने मिठी मारली. आपली मुलं सुखरूप असलेली पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आपण करून दाखवलं. या घरात एक रात्र काढली. खरोखर विक्रम म्हणतो तेच बरोबर आहे. हे घर काही पछाडलेलं नाही. भूत प्रेत काही नसतं. भूताटकी असं काही आम्हाला ते जाणवलं नाही, आनंदाने माधव व्यक्त केला. एक एक करत सरपंच, माधवचे वडील आणि रामराव मुलांना घेऊन घराबाहेर आले. तसे सर्व गावकऱ्यांनी टाळ्या वाजवून आणि शिट्ट्या वाजवून चारही मुलांचे कौतुक केले. विक्रम, कृष्णा, अभय आणि माधव यांनी गावकऱ्यांना घेऊन आल्याबद्दल अमृताचे आभार मानले. तसे अमृताच्याही डोळ्यात पाणी आले. सर्व काळजी आता मिटली होती. चारही मित्रांना घेऊन गावकरी खूप आनंदात गावात परतले. सरपंचांनी विक्रमचे आभार मानले. त्यांनी 2 दिवसांनी गावातल्या चावडीवर सर्व मुलांचा कौतुक समारंभ करण्यात येण्याचे जाहीर केले. तसेच विक्रमला एक निरोप दिला. तुझ्या आईवडिलांना रहमतपूरला तुझ्या सत्काराला कार्यक्रमाला आवर्जून घेऊन ये. सरपंचांनी दोन्ही गावातील गावकऱ्यांनाही कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. मोठे साहस करून मुलांनी शापित घराचे रहस्य उलगडले होते. गावकऱ्यांची अंधश्रद्धा दूर केल्यामुळे सगळ्या गावासमोर सरपंचांनी मुलांचा कौतुक सोहळा पार पाडला. त्या दिवसापासून या घराची भीती गावकऱ्यांनी मनातून काढून टाकली. आता गावात जाण्यासाठी त्या घराच्या जवळच्या रस्त्याचा लोक वापर करू लागले. त्या शापित घराच्या आजूबाजूला असलेल्या माळरानावर गुरे चारण्यासाठी गुराखी बिंदास्त फिरू लागले. हळूहळू त्या घराचे शापित हे विशेषण लोक विसरून गेले. आठवणीत हरवलेल्या सगळ्यांना संध्याकाळ कधी झाली समजलीच नाही. सगळीकडे सोनेरी किरणे पसरली होती. त्या किरणांच्या प्रभावामुळे
आभाळात सफेद केशरी गडद रंगांच्या ढगांना सोनेरी किनार शोभून दिसत होत्या. पाखरांची किलबिल चालली होती. सूर्य डोंगराच्या मागे हळूहळू झाकला जात होता. अमृता आणि इतर सगळ्यांच्या तोंडून त्या पछाडलेल्या घराची रहस्यमय हकीकत ऐकून अनघाने सगळ्यांकडे कौतुकाने पाहिले. तुम्ही साऱ्यांनीच एवढ्या लहान वयात कौतुकास्पद काम पार पाडले. आता सगळे कामधंद्यात लांब असल्यामुळे, तसेच जो तो आपल्या आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे तुम्हाला एकमेकांशी एवढे दिवस संपर्क करता आला नाही. आज या सोहळ्याच्या निमित्ताने आपण भेटलो. तसेच विक्रमच्या धाडसी मित्रांचीही भेट झाली. मला अभिमान आहे, विक्रमचा एवढा मोठा जीवाभावाचा मित्रांचा गोतावळा आहे. अनघाने सर्वांचे कौतुक केले. विक्रम आणि कृष्णाने एकमेकांकडे पाहून आनंदाने मिठी मारली. तसे अभय आणि माधव दोघेही त्या दोघांच्या मध्ये अरे आम्ही पण आहोत ना यार बोलत मिठी मारत होते. चौघांना एकत्र पाहून अमृताने डोळे टिपले. ते पाहून अभय अमृता जवळ घेत अरे मुख्य माणूस राहिलाच की आपला कौतुकाने ओरडला. मला सांगा, तुम्हाला आजही काहीतरी थरारक करण्याची इच्छा आहे का? अनघाने प्रश्न केला. विक्रमने अनघाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. माधवनेही विक्रमला विचारले, वहिनी काय म्हणत आहेत? तसे विक्रमनेही थोड्या साशंक नजरेने अनघाकडे पाहत विचारले, अनघा काय प्रकार आहे? मला कळलं नाही तुला काय म्हणायचं आहे? अनघाने स्मित हास्य करत बोलायला सुरुवात केली. मला नवीन नवीन थरारक गोष्टी वाचायला आवडतात. तसेच रहस्यकथाही आवडतात. एकदा गुगलवर सर्च करत असताना मला एक लेख वाचायला मिळाला. तो वाचल्यापासून मनात एक इच्छा होती की आपणही काहीतरी थरारक करावं. पण हे कधी मी विक्रमला बोलून दाखवलं नाही. सगळे मन लावून अनघाचे बोलणे ऐकण्यात एकजीव झाले होते. एक दिवस कॉम्प्युटरवर एक धक्कादायक विषय माझ्या वाचण्यात आला. नरपिशाच या टायटलखाली मी जसे जसे नवीन नवीन एक एक पोस्ट वाचत गेले तसे मला बरेच काही वाचायला मिळाले. अचानक एका बातमीने लक्ष वेधून घेतले. सहलीसाठी गेलेल्या मित्रांची जंगलात झालेल्या हत्येमागचं गूढ, एक नरपिशाच. ह्या बातमीने मनात उत्सुकता निर्माण झाली. ही बातमी खरी की खोटी याचा छडा लावायला पाहिजे. पण हे काही एकट्याचे काम नाही. आज जगात असंख्य चमत्कारिक रहस्यमय गोष्टींचे गूढ कायम आहे. त्यापैकीच नरपिशाचे हे एक गूढ. हे पिशाच जगात खरोखरच अस्तित्वात आहे का याचा शोध घेण्यासाठी माझी एक टीम बनवायची इच्छा होती. आज तुम्ही सर्वांनी तुमच्या लहानपणीचा किस्सा ऐकवलात. तुम्ही सर्वांनी वयाच्या मानाने कौतुक करण्यासारखेच काम केले होते. तुमच्यासारख्या अशा शूर मित्रांची साथ मिळाली तर मला असे वाटते आपणालाही काही कठीण नाही. तुम्ही जर ठरवले तर मला हवी असणारी टीम तुमच्या रूपानेच आज मिळेल. अर्थात तुम्ही मला साथ दिलीत तर. साऱ्या ऐकून कृष्णाने लगेच उत्साहात आपला होकार कळवला. अरे खरंच किती वर्ष आपण काहीच केलेलं नाही. पुन्हा एकदा असं काही करायची संधी आली आहे तर आपण एकत्र येऊन पुन्हा तोच थरार अनुभवूया. अरे खरंच किती वर्ष आपण काहीच केलेलं नाही. पुन्हा एकदा असं काही करायची संधी आली तर आपण एकत्र येऊन पुन्हा तोच थरार अनुभवूया. अभयनेही मत मांडले. मलाही अनघाने सुचवलेले खूप आवडले. चालेल की आता तर यावेळी मीही तुमच्यासोबत या मोहिमेत काम करेल. अमृताने उत्सुकतेने ओरडून आपले मत दिले. एवढ्या वेळ शांत बसलेला माधव सगळ्यांकडे बघत म्हणाला, मला तर आवडेल तुमच्याबरोबर काम करायला. आपले आपले वैयक्तिक काम सांभाळत आपण आठवड्याच्या शेवटी एकत्र भेटू. अनघा वहिनींनी जे सांगितले त्यामुळे माझी सुद्धा नरपिशाच्या विषयी उत्सुकता वाढली आहे. अभय आणि अमृताने अनघाकडे आधीच आपली जिज्ञासा जाहीर केली. तसेच कृष्णानेही त्याची तयारी दर्शवली. सगळे तयार झालेले पाहून अनघाला खूप आनंद झाला. एकत्र काम करण्यासाठी विक्रमने पण होकार दिला. आम्ही तुमच्यासोबत आहोत, सर्वांनी बोलून दाखवलं. अनघामुळे सगळ्या मित्रांसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद अमृतानेही बोलून दाखवताच अनघाने कौतुकाने तिच्या पाठीवर हात ठेवला. अभयने अमृताला आठवण करून दिली, आम्हा दोघांना मुलांच्या मदती करता गेले पाहिजे. शाळेतील स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपला तरी जबाबदारी असल्याने बरीच कामे करायची आहेत, पण लवकरच आपण भेटू असे सांगून अमृताने आणि अभयने सगळ्यांचा निरोप घेतला. कृष्णाने माधव, अभय आणि अमृताला घेऊन पुढच्या शनिवारी नक्की साताऱ्यात विक्रमच्या घरी भेटण्याचे ठरवले. विक्रमच्या ड्रायव्हरने गाडी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आणली. तसे विक्रम आणि अनघाने गाडीत बसून लवकर साताऱ्याला या आम्ही वाट पाहू असे म्हणून सगळ्यांचा निरोप घेतला. विक्रम आणि अनघा परतीच्या प्रवासामध्ये आपल्या आपल्या विचारात हरवले होते. मी तुला आणि तुझ्या मित्रांना जे सुचवलं आहे ते तुला पटले आहे ना? अनघाने विक्रमच्या खांद्यावर हात ठेवून विचारले. तसे विक्रम आनंदाने म्हणाला, आज मला तुझ्या या बिनधास्त धाडसी स्वभावाविषयी समजले. मला अशी बायको लाभली या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. मी तर पूर्वीपासून अंधविश्वासाच्या विरोधात होतो. तू दिलेल्या माहितीवरून मला आता अजून एक विषय अभ्यासाला मिळाला आहे, नरपिशाच, एक अंधश्रद्धा. मला तरी हे खोटे वाटत आहे. कुणीतरी आपल्या फायद्यासाठी ही नरपिशाचाची अफवा पसरवली आहे. नरपिशाच म्हणजे फक्त लोकांची फसवणूक करता करता रचलेला सापळा आहे हे मी लवकरच सिद्ध करेन.
माधव आणि कृष्णा गावाबाहेरीतल्या सावकाराच्या पडक्या घराजवळून गावात घरी चालले. चालता चालता दोघांचेही लक्ष त्या घराकडे गेले. तसे दोघेही हसू लागले. कृष्णाने भुवया उंचावल्या व विचारले, काय मग अजूनही भीती वाटते का? तसा माधव म्हणाला, या घराची नाही, पण अनघा वहिनीने जे सांगितलं त्याचा विचार मनातून जात नाही. नरपिशाच्या विषयी ऐकल्यापासून मनाला सतत एक प्रश्न सतावत आहे. खरंच नरपिशाच्या अस्तित्वात आहे का? आपल्या जवळच्या 3 मित्रांची अतिशय अमानुषपणे झालेली हत्या व त्यांचे अचानक असे आपल्या आयुष्यातून निघून जाणे राजूला आणि मंगेशला विसरणे फार कठीण होते. माणसाच्या मनातल्या जखमा भरून येण्यासाठी काळाशिवाय दुसरे औषध नाही. जसे दिवस आलटून पालट जातात तसे हळूहळू राजू आणि मंगेश सुद्धा आपल्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेऊन या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा इन्स्पेक्टर कांबळे पोलीस स्टेशनला बोलावत तेव्हा ते दोघेही पोलीस स्टेशनला हजेरी लावत होते. विक्रम जेव्हापासून रहिमतपूरवरून साताऱ्याला परत आला होता पुन्हा ऑफिसच्या कामामध्ये गुंतला होता. अनघाने विक्रमला आठवण करून दिली, अरे आपण कार्यक्रमाच्या दिवशी सगळ्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. याची आठवण करून देण्यासाठी तू पुन्हा एकदा सगळ्यांना आमंत्रण कर. अगं खरंच की, मी कामाच्या व्यापात विसरूनच गेलो होतो. तात्काळ विक्रमने फोन करून कृष्णाला, माधवला व अभयला, अमृताला एकत्र शनिवारी मुक्कामी आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. शनिवारी ठरल्याप्रमाणे दुपारीच 3 वाजेपर्यंत माधव आपले कोर्टाचे काम आटोपून कृष्णाच्या वाड्यात आला. चहा पाणी झाल्यावर घड्याळात 3:30 होत आलेले पाहून कृष्णाने अभयला फोन लावला, अरे तू आणि अमृता येणार आहात की नाही? मी तुम्हाला 3 वाजता वाड्यावर माझ्या घरी यायला सांगितले होते. तुम्ही येणार नसाल तर आम्ही दोघे साताऱ्याला जायला निघतो. अरे माझं झालं आहे, पण ही अमृता बघ ना, किती वेळ लावते आहे. सॉरी यार, प्लीज एक काम कर ना, तुम्ही माझ्या घराकडेच गाडी घेऊन या, आम्ही तयार राहतो. अभय घाईतच म्हणाला, बरं मी आणि माधव 10 मिनिटात तुझ्या दारात गाडी घेऊन हजर होतो, तयार राहा. जर का उशीर झाला, ट्रॅफिक लागले आणि वाहनांच्या गर्दीतून गाडी चालवताना मला त्रास झाला तर तुझं काही खरं नाही बघ. काही कळलं का? कृष्णाने जरा आवाज चढवला. तसा अभय हळू आवाजात म्हणाला, हो हो भावा, हे बघ आम्ही तयारीतच राहतो. अभयने फोन बंद केला. तेवढ्यात अमृता बॅग समोर ठेवत मी तयार आहे म्हणतच अभय समोर येऊन उभी राहिली. बरं झालं तयार आहेस, ते नाही तर आम्ही तिघांनी साताऱ्याला जायचं ठरवलं होतं. कृष्णा गाडी घेऊन माधव बरोबर निघाला आहे. अभय लटक्या रागाने म्हणाला, तर अशी बरी जाऊ देईल मी तुम्हाला? अभयला चिडवत अमृताने बॅग उचलून कशी तरी अंगणात आणली. तेवढ्यात कृष्णाने गाडीचा हॉर्न वाजवला. चला पटपट, नाहीतर वाहतूक कोंडी झाली तर उशीर होईल पोहोचायला. माधव बोलेपर्यंत अभयने डिक्कीमध्ये सामान ठेवले आणि अमृताबरोबर मागच्या सीटवर येऊन आरामात बसला सुद्धा. काय मग वकील साहेब, काय म्हणते आहे तुमचे कोर्टाचे काम? माधवकडे पाहत अभयने विचारले. आमच्या कामाचं काय, चालू आहे हळूहळू. कोर्टाचे काम म्हणजे सुरूच असते, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. तुझं कसं चाललंय? तुझा फोटो स्टुडिओ 2 दिवस बंद ठेवलायस का? नाही रे, काही महिन्यापूर्वीच कामासाठी एक पोरगा ठेवलाय. महेश नाव त्याचे, विश्वासातला आहे, चांगले फोटो काढतो. त्यामुळे आता मला बाहेरगावी कामाच्या ऑर्डर्सही घेता येतात आणि तो उत्तम प्रकारे फोटो काढतो आणि स्टुडिओही सांभाळतो, अभयने सांगितले. कृष्णा गाडी चालवता चालवता अमृताला म्हणाला, काय मग अमृता, अभयला मदत करतेस की नाही? नाही म्हणजे तू सुद्धा उत्तम फोटो घेतेस, अभयने सांगितले. हो दादा, शिकले अभयकडूनच, पण मला अजून म्हणावे तेवढे छान जमत नाहीत. जोपर्यंत परफेक्ट जमत नाही तोपर्यंत मी शिकणे सोडणार नाही. एखादी गोष्ट पूर्णपणे शिकत नाही तोपर्यंत मला हार मानायला आवडत नाही. वाह, असा मनाचा निर्धार पाहिजे. बघितलंस का माधव, हाच अमृताचा स्वभाव आवडतो मला. कुठलीही गोष्ट शिकण्यात कमीपणा वाटत नाही तिला. तसेच हातात घेतलेले काम व्यवस्थित पार पडत नाही तोपर्यंत तिला चैन पडत नाही. उगीच बहीण नाही मानली मी तिला. हा अभय मित्र जरी असला तरी सगळ्यात आधी अमृता बहीण आहे माझी. आहे की नाही अभय नशीबवान? कृष्णा कौतुकाने माधवला म्हणाला. हो, अमृताच्या बाबतीत बरोबर आहे, म्हणत माधवने अभयकडे पाहिले. तसे अभयने अभिमानाने शर्टाची कॉलर नीट केली. अभयला असे पाहून अमृताला हसू आले. गाडी आता हायवेला लागली होती. कृष्णाने हळू आवाजात गाणी लावली होती. माधवही ते ऐकत खिडकीतून बाहेर पाहत होता. गाडीच्या मागच्या सीटवरून अभय आणि अमृताची हळूहळू चाललेली कुजबूज आणि मध्येच हसण्याचा आवाज ऐकून माधवने कृष्णाकडे पाहिले. अरे आम्ही पण गाडीत आहोत म्हटलं, एकटेच काय हसताय? आम्हालाही काही विनोद असतील तर सांगा. कृष्णाने असे मिस्किलपणे म्हणताच अभय लगेच म्हणाला, अरे काही नाही, आमचा आपल्या सहजच गप्पा चालू होत्या. आपल्यावर केलेला विनोद समजून माधवला बोलण्यात अडकवण्यासाठी अभयने माधवकडे आपला मोर्चा वळवला. काय मग माधवा, तू कधी लग्नाचे लाडू देतोयस आम्हाला? लवकरच देईन. का रे, तुला माझे सुखाने जगणे बघवत नाही का? अरे लग्न काय होईलच, पण त्याआधी आपण
हातात घेतलेलं काम तर संपूया, माझ्या लग्नाचं काय नंतर पाहूया. या माधवच्या उत्तराने सगळेच गप्प झाले. बाकी कृष्णा, तू मात्र नशीबवान आहेस. तुला कावेरी बहिणींसारखी सुंदर तशीच मन मिळावून चांगली बायको मिळाली. कावेरी बहिणींना का नाही घेऊन आलास? माधवने कृष्णाला विचारले. अरे, तिला प्रवास अजिबात आवडत नाही आणि ज्या कामासाठी आपण निघालो आहोत त्याबद्दल मी तिला काही सांगितले नाही. अमृताला जशी लहानपणापासून अभयच्या मागे मागे राहण्याची सवय आहे तशी तिला नाही. कृष्णाच्या या उत्तरावरती अमृताने रागाने कृष्णाकडे पाहिले. तसे कृष्णाने गाडीच्या समोरील आरशातून मागच्या सीटवर ओझरते पाहिले व हसत म्हणाला, सॉरी अमृता, मी मस्करी करत होतो. पण घरातली कामं आणि आमच्या छोट्या पप्पूचं करण्यातच कावेरीचा दिवस कधी संपतो तिचं तिलाच कळत नाही. लग्नानंतर भरपूर फिरलो, त्यामुळे तिला आता फिरण्याची आवडही राहिली नाही. काही वेळ अशाच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. थोड्या वेळाने माधव खिडकीतून बाहेरील दृश्य पाहत रमला. पुन्हा अमृता आणि अभयची कुजबूज सुरू झाली. कृष्णा आपल्याच तंद्रीत गाडी चालवत होता. तासात दीड तासात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गाडी साताऱ्यात आली. 1-2 ठिकाणी विक्रमच्या बंगल्याचा पत्ता विचारत सर्व विक्रमने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. अवाढव्य पांढऱ्या रंगाचा बंगला समोर उभा होता. बंगल्याच्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला शोभेचे विजेचे सुंदर दिवे लक्ष वेधून घेत होते. बंगला 2 मजले असून फार मोठा होता. बंगल्याच्या आजूबाजूला लावलेल्या निरनिराळ्या रंगाच्या फुलांच्या वेलींनी व छोट्या मोठ्या झाडांनी बाग शोभून दिसत होती. बंगल्याच्या आवारात 4 चाकी 2 महागड्या गाड्या आधीच उभ्या होत्या. या सगळ्यावरून विक्रमच्या चांगल्या परिस्थितीची जाणीव होत होती. परंतु विक्रम आणि अनघा दोघांनाही श्रीमंतीचा गर्व नव्हता. ते त्यांच्या आपुलकीने वागण्यातून दाखवतच होते. कृष्णाने बंगल्याच्या फाटकाजवळ गाडी आणताच गाडीचा हॉर्न वाजवला. तसे वॉचमनने फाटक उघडले. गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकून अनघा आणि विक्रम बंगल्यातून बाहेर आले. कृष्णाने गाडी आत घेतली तसे अनघाने व विक्रमने सगळ्यांचे स्वागत केले. गाडीतून खाली उतरताच साऱ्यांनी अवघडलेले शरीर आळस देत मोकळे केले. अमृताला पाहून अनघाने तिला प्रेमाने मिठी मारली. विक्रम, कृष्णा, अभय आणि माधवने एकत्र येऊन मिठी मारली. अमृताला व अनघाला भेटताच पाहून अभय आश्चर्याने पाहत म्हणाला, आपल्यापेक्षा तर या दोघींचीच गट्टी चांगली जमली आहे. अमृता अभयकडे पाहत, तुझं आपलं काहीतरीच असे लाजून म्हणाली. सर्व हसतच बंगल्यात शिरले. तुमचा प्रवास कसा झाला? विक्रमने सगळ्यांना विचारले. माधव, अमृता आणि अभयने एकत्रित म्हटले, खूप छान. कृष्णा मात्र गाडी चालवून फार थकला होता. त्याच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट होत होते. विक्रमने कृष्णाला आराम करण्यासाठी सांगितले. अनघाही म्हणाली, हो दादा, तुम्ही सगळ्यांनी हातपाय धुवून फ्रेश व्हा, मी चहा घेऊन येते. आराम करा. स्वयंपाक तयार होत आला आहे. जेवण झाल्यानंतर मग आपण सगळेच गप्पा मारत बसू. बंगल्यात फक्त विक्रम आणि अनघा यांना पाहून, अरे काका काकी कुठे आहेत? कृष्णाने काळजीने विक्रमला विचारले. आई आणि बाबा कधीतरी सणासुदीला येतात माझ्याकडे राहायला. त्यांना शहराच्या बाहेर आधीचे चाळीतले जे लहान घर होते ना, तेच आवडते. तिकडे शेजारी पाजारी खूप चांगले आहेत. इकडे आम्ही आमच्या कामात असलो की एकटेपणा जाणवतो त्यांना. बंगल्यात आम्ही दोघे, एक बाई घरकामाला आणि वॉचमन अशी 4च माणसं. तीही आपल्या कामात असल्यामुळे त्यांना इकडे करमत नाही. तसेच आजूबाजूच्या बंगल्यातील रहिवासी आपल्याच व्यापात. इकडे कुणालाच कुणाची खबर नसते. ओळखत नसल्यामुळे एकमेकांच्या बद्दल जिव्हाळ्याचा प्रश्नच येत नाही. या शहरी वातावरणात त्यांना फार आवडत नाही. विक्रमने नाराजीने सांगितले. बरोबर आहे, मग बंगला मोठा असला तरी त्यांना एकटेपणा वाटणारच. चाळीत माणसांशी जशी रेलचेल असते तशी इथे शुकशुकाटच आहे. कसे करमणार त्यांना इथे? असू देत, त्यांच्या मनाने जेव्हा त्यांना यावंसं वाटेल तेव्हा येतील. तू त्यांना जबरदस्ती करू नकोस आणि वाईटही वाटून घेऊ नकोस. त्यांना सवय आणि आवड आहे तिकडे राहण्याची. तुझे दुःख मी समजू शकतो, कृष्णाने विक्रमला समजवले. इतक्यात फ्रेश होऊन आलेल्या माधवने वॉशरूमकडे हात दाखवत कृष्णाला फ्रेश होण्यासाठी सांगितले. अभय व अमृता यांना अनघाने त्यांची खोली दाखवली. अनघाने केलेला स्वयंपाक फारच चविष्ट असल्याने सगळ्यांनी त्याच्या जेवणाचे कौतुक केले. अभयने तर अनघाला सांगितले, वहिनी, अमृताला जेवण बनवता येते, पण तुमच्या जेवणासारखी सर नाही. हिला जरा उत्तम पाककृती शिकवा, तेवढेच आम्हालाही नवीन नवीन पदार्थ खायला मिळतील. अमृताने फक्त रागाने एक कटाक्ष अभयकडे टाकताच अभयने कान धरून तिची माफी मागितली. तुला आता घरी गेल्यावर 4 दिवस काही जेवण मिळणार नाही लेका. कृष्णाने बोलायची संधी सोडली नाही. थट्टा मस्करी पुरे आता. आपण खास कामासाठी इथे जमलो आहोत. विषय गंभीर आहे, पण थोडी उत्सुकताही आहे. माधव गंभीर होत म्हणाला. तसे कृष्णाने अनघाला विनंती केली. स्नेहसंमेलना दिवशी तुम्ही जो विषय सुरू केला होता त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचे आहे. सगळ्यांची उत्सुकता पाहून अनघाने बोलायला सुरुवात केली. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितले होते, मला रहस्यकाळ आणि गूढ बहिकथा वाचनाची आवड पूर्वीपासूनच होती. तसेच इंटरनेटवरही अशा गूढ गोष्टींचा शोध घेताना एके दिवशी एक लेख माझ्या वाचण्यात आला. त्यात मुंबई पुणे घाटातून जाताना घनदाट जे जंगल लागते त्या जंगलात एक नरपिशाचाला पाहिले असल्याची बातमी छापून आली होती. ते वाचून मला जरा चमत्कारिक वाटलं.
उत्सुकतेने मी लेखकांचा फोन नंबर व पत्ता टिपून ठेवला होता. हा नंबर बरोबर आहे का याची खात्री करण्यासाठी मी त्या नंबरवर फोन लावला होता. तेव्हा फोनवर पत्रकार राहुल माने यांनी हा लेख स्वतः प्रसिद्ध केला असल्याचे मान्य केले. या संदर्भात मला तुम्हाला भेटायला आवडेल असे मी त्यांना सांगितले होते. परंतु ही गोष्ट विक्रमला कितपत आवडेल याची मला शंका होती. विक्रमला नेमकी त्याच दिवशी कृष्णा भाऊजींचा आम्हाला गावी कार्यक्रमाकरता येण्याचं आमंत्रण देण्यासाठी फोन आला आणि हे सर्व सांगायचं राहूनच गेलं. आपली भेट झाली तेव्हा तुम्ही केलेल्या धाडसाविषयी ऐकून मला तुमची मदत घेऊन त्या नरपिशाच्या विषयीचे सत्य शोधून काढायची कल्पना सुचली. ती मी तुम्हा सगळ्यांना बोलून दाखवली. मग आता काय, तुम्ही देखील मदत कराल ना? तुम्हालाही ह्या गोष्टीची सत्यता जाणून घ्यायला आवडेल ना? हो वहिनी, तेवढ्यासाठीच तर आम्ही इथपर्यंत आलो आहोत ना, माधवने म्हटलं. तसं कृष्णा, अभय आणि अमृतानेही माधवच्या हो मध्ये हो मिळवले. माधवने आपला लॅपटॉप अभयकडे देत, यावर बघ काही सापडते का असे सांगितले. अभयने पटकन लॅपटॉप चालू केला. अनघाने सांगितलेली बाजू उघडताच तेथे पुढील प्रमाणे पोस्ट होती. संकटात आहे मानवी जीवन. महाराष्ट्रातील पुणे मुंबई घाटातील आजूबाजूच्या जंगलातील मानवी जीवन असुरक्षित झाले आहे. मुंबईहून आलेल्या 5 मित्रांपैकी 3 मित्रांची अमानुषपणे हत्या झाली आहे असा दावा त्यांच्या जवळच्या 2 मित्रांनी मंगेश आणि राजू यांनी केला आहे. सहलीसाठी जंगलात एकूण 5 मित्र गेलेले होते. रात्रीच्या वेळी जंगलातून परतत असताना रस्त्यात गाडी बंद पडल्यामुळे ते पायी प्रवास करत होते. अचानक त्यांच्यावर एका नरपिशाच्याने हल्ला केला. एक एक करत 3ही मित्रांचे प्राण त्या नरपिशाच्याने आमच्या नजरेसमोर घेतले. अगदी हाल करून मारले त्यांना असा भीतीदायक आरोप मरणाच्या दाढेतून आलेल्या त्या 2 मित्रांनी केला आहे. कसे तरी ते दोघे आपला जीव वाचवून सुखरूप आदिवासींच्या मदतीने आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांनी त्यांच्या मित्रांना शोधण्यासाठी जंगलात शोध घेतला आहे. परंतु राजू आणि मंगेशने साक्ष दिल्याप्रमाणे त्यांच्या मित्रांचे मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना अपयश आले आहे. त्या 3 मित्रांची नावं पुढील प्रमाणे आहेत. संजय जोग, अजय साटम आणि दीपक जोशी यांचे मृतदेह सापडले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी यांची बेपत्ता म्हणून नोंदणी केली आहे. या अमानुष हल्ल्यामधून जिवंत जंगलाबाहेर आले त्यांची नावे आहेत मंगेश पाटील आणि राजीव पवार. यांनी दावा केला आहे की त्यांनी त्या महाकाय सैतानाला पाहिले आहे. आमची सरकारला मागणी आहे की त्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा. जर का हे जंगल माणसांसाठी सुरक्षित राहिले नसेल तर तिकडे लोकांना जाण्यासाठी मज्जाव करावा. या जंगलात यापूर्वीही बऱ्याच लोकांचे हरवल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पण राजूच्या म्हणण्यानुसार जर खरोखरच नरपिशाच्या अस्तित्वात असेल तर या आपत्तीतून लोकांना वाचवणे आपले कर्तव्य आहे. मी प्रशासनाला विनंती करत आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचावी. पत्रकार राहुल माने. ही पोस्ट वाचून झाल्यावर त्याच्या साईडवरची पुढची अजून एक पोस्ट होती. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका कॉलेजमधली मुलं पिकनिकसाठी याच जंगलात गेली होती, पण 2 दिवसात ती घरी परतली नाहीत. त्यामुळे मुलांच्या पालकांनी पोलीस स्टेशनला मुलं हरवल्याची नोंदणी केली आहे. पोलिसांनी जंगलात कसून तपास करताच त्यांना फक्त मुलांचे सामान मिळाले, परंतु मुलांचा काही शोध लागला नाही. त्यामुळे आतापर्यंत त्या मुलांच्यावर हल्ला झाला असल्याचे अजून तरी सिद्ध झाले नाही. ही मुले सुद्धा हरवली आहेत असे समजून मिसिंग केसमध्ये त्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची पूर्ण माहिती मिळवण्याकरता विक्रमने अनघाकडून राहुलचा फोन नंबर मागून घेतला. राहुलला फोन केला असता बराच वेळ फोनची रिंग वाजल्यावर फोन उचलला गेला. हॅलो राहुल, माने बोलताय का? मी विक्रम. मी पुणे मुंबई दरम्यान असलेल्या जंगलातील नरपिशाच्यावर तुम्ही लिहिलेला लेख वाचला. आम्हाला तुमची भेट घ्यायची आहे. मला व माझ्या मित्रांना नरपिशाच्या तर अस्तित्वावर शंका येत आहे. हो, कारण लोकांना हे पटतच नाही. त्यामुळेच हा विषय मला आता पुढे वाढवायचा नाही. जेव्हा माझी राजू आणि मंगेश यांची भेट झाली तेव्हा त्यांच्या बोलण्यात मला तथ्य दिसत होतं, परंतु मी लिहिलेल्या लेखाचा इतरांनी खोटे मानून थट्टेचा विषय केला. म्हणूनच या प्रकरणी मी तुम्हाला मदत करू शकत नाही. राहुलने नाराजीने आपले म्हणणे मांडले. रागावू नका सर. राजू आणि मंगेशने खरोखरच नरपिशाच्याला पाहिलं आहे. ते त्यांचे म्हणणे खरे असेल तर त्या नरपिशाच्याचा शोध घेण्यासाठी मला व माझ्या टीमला तपास कार्यात मंगेश आणि राजूबरोबर तुमचीही मदत हवी आहे. तुम्ही त्यांच्यावर दाखवलेला विश्वास पाहून मला वाटते आपल्याला त्या सैतानाचा माग काढण्यास मदत होईल. आमची जमलेच तर उद्या मंगेश आणि राजू यांच्याबरोबर भेट करून द्या. राहुल विक्रमच्या बोलण्याने बेचैन झाला. उगीच कोणीतरी आपली मस्करी करत असणार म्हणून राहुलने विक्रमला मंगेश व राजूविषयी माहिती देण्यास नकार दिला. हे पहा, मी तुम्हाला ओळखत नाही, त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही. तसेही या प्रकरणात त्या दोघांनाही खूप मानसिक त्रास झाला आहे. राहुलने सरळ नकार दर्शवला. अहो, खरंच आम्हाला नरपिशाच्याबद्दल माहिती हवी आहे. तसेच राजू मंगेश यांना भेटण्याची इच्छा आहे. या प्रकरणी तुम्हीच मदत करू शकता. आमचा 5-6 जणांचा ग्रुप आहे. नरपिशाचे हे जगातील रहस्य उलगडण्याचा आमचा हेतू आहे. माझी खात्री आहे हे सर्व तुमच्या मदतीमुळे शक्य होईल. विक्रमने राहुलला विनंती केली. ठीक आहे, तुमची जबरदस्त इच्छाशक्ती पाहून असे वाटते आहे
की तुम्ही माझ्याकडून ही माहिती मिळवल्याशिवाय माझा पिच्छा सोडणार नाहीत, राहुल म्हणाला. राहुलने मंगेश आणि राजूविषयी सर्व हकीकत विक्रमला सांगितली. विक्रमने राजू आणि मंगेशला भेटण्याची इच्छा दर्शवताच राहुलने सांगितले ते मुंबईत राहतात. त्यांना भेटायचे असेल तर मला पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, कारण राजू व मंगेशवर त्यांच्याच हरवलेल्या मित्रांच्या हत्येचा संशय पोलिसांना आहे. त्यांना पोलिसांच्या अनुमतीशिवाय मुंबई सोडता येणार नाही. तशी सक्त ताकीद त्यांना देण्यात आली आहे. त्यासाठी मला पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. माझी पोलीस स्टेशनच्या साहेबांशी ओळख आहे. परमिशन घेऊन मी उद्या मंगेश आणि राजूला पुण्यात माझ्या घरीच बोलावून घेतो. तुमची हरकत नसेल तर तुम्ही सर्व उद्या माझ्या घरी भेटायला या. त्यामुळे सातारा आणि मुंबई दोन्हीकडच्या लोकांचा वेळ वाचेल. मी माझ्या घराचा पत्ता तुम्हाला फोन करून पाठवतो, राहुलने सुचवले. ठीक आहे सर, तुम्ही आमच्यासाठी एवढे कष्ट घेत आहात, तसदीबद्दल क्षमा करा, विक्रम नम्रतेने म्हणाला. बराच वेळ राहुल बरोबर चर्चा करून विक्रमने फोन बंद केला. तसे कृष्णाने अधीरतेने विचारले, काय म्हणाला राहुल? सगळे विक्रमच्या उत्तराकडे अपेक्षेने पाहत होते. अरे असे काय पाहताय माझ्याकडे? चला झोपायची तयारी करा. उद्या लवकर उठायचे आपल्याला आणि पुण्याला राहुलकडे जायचं आहे. राहुल मंगेश आणि राजूला पुण्याला बोलावून घेणार आहे. आपल्याला सुद्धा त्यांच्या घरी जायचे आहे, आनंदाने विक्रम म्हणाला. विक्रमचं बोलणं ऐकून अनघाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आले. मनोमन तिने देवाचे आभार मानले.